नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवूया मटार टिक्की। तर मटारपासून टिक्की बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। आता उकळी आलेली आहे। तर एक वाटी इथे मी फ्रेश ताजा वाटाणा घातलेला आहे। तर हा वाटाणा आता आपण शिजवून घेणार आहोत, फक्त 1 ते 2 मिनिटे। 2 मिनिटानंतर आपण काढून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटे झालेली आहेत। तर वाटाणा मस्त असा शिजलेला आहे। जास्त शिजवण्याची गरज नाही, थोडाफार शिजला तरी चालेल। तर मस्त हा शिजलेला आहे। आता आपण हा वाटाणा एका चाळणीमध्ये काढून घेऊया। तर पाणी निथळून काढल्यानंतर इथे मी बाउलमध्ये हा वाटाणा घातलेला आहे। तर आता आपण एका स्मॅशरने स्मॅश करून घेऊया। तर वाटाणा इथे मी स्मॅश करून घेतलेला आहे। असा अर्धवट करायचा आहे, पूर्ण स्मॅश नाही करायचा, थोडासा असा अर्धवट राहिला पाहिजे वाटाणा। तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया। तर मसालेमध्ये इथे मी हिरवी मिरचीचे काही तुकडे घालत आहे। नंतर इथे मी घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर कांदा बारीक चिरलेला आहे एकदम, 2 कांदे घातलेले आहेत। तर इथे मी तीळ घातलेले आहे 2 ते 3 चमचे। नंतर इथे मी धना पावडर 1 चमचा आणि ओवा 1 चमचा हातावरती असा चुरून घातलेला आहे। तर बडीशेप इथे घालायची आहे थोडीशी, अगदी नाही घातली तरी चालेल। नंतर इथे आपण घालणार आहोत बेसन। तर बेसन इथे अर्धी वाटी घेतलेले आहे आणि अर्धीच्या पण निम्मे इथे मी तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर नंतर इथे मी लाल तिखट आणि मीठ घालायचं विसरलेली आहे, ते आता आपण इथे घालणार आहोत। तर लाल मिरची पावडर इथे मी 1 चमचा घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। तर लाल मिरची पावडरचा वापर थोडासा कमी करा, कारण की आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। तर इथे आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। तर इथे पाण्याची गरज लागत नाही, आपण वाटाणा स्मॅश केलेला आहे त्यामध्येच हे मिश्रण आपलं ओलसर होणार आहे। तर इथे आपलं मिश्रण छान मळून झालेलं आहे। तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता आपण याच्या टिक्क्या बनवून घेऊया। टिक्क्या म्हणू शकता किंवा कटलेट म्हणू शकता, कोणताही आकार तुम्ही इथे देऊ शकता। मी इथे गोल आकारामध्ये हा टिक्क्या बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, जास्त जाड पण साईज ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजच्या इथे मी टिक्क्या बनवणार आहे। तर हा झटपट बनणारा नाश्ता आहे, अगदी चटपटीत आणि झटपट बनणारा स्नॅक आहे। तर लहान मुलांना तर हा आवर्जून द्यावा, पटकन बनणारी रेसिपी आहे। तर इथे टिक्क्या बनवून तयार आहेत। तर इकडे तेलही गरम झालेलं आहे। तर आता आपण गरम तेलामध्ये ह्या टिक्क्या तळून घेऊया। तर क्रिस्पी होईपर्यंत ह्या टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत। तर मस्त अशा कुरकुरीत तळायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर वाटाण्यापासून भरपूर पदार्थ बनवले जातात आणि आता हा सीझन वाटाण्याचा आहे, त्यामुळे मी आज तुमच्यासोबत ही मस्त झटपट बनणारी वाटाणा टिक्कीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। अतिशय सोपी आणि झटपट बनणारी आहे। लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून द्या, खूप छान रेसिपी आहे। तर टिक्क्या इथे तळून मस्त आपल्या झालेल्या आहेत, बाकीच्या मी पटकन तळून घेते। तर इथे आपल्या सर्व टिक्क्या तयार झालेल्या आहेत, मस्त अशा वरतून क्रिस्पी बनलेल्या आहेत आणि कलरही तुम्ही बघू शकता, ब्राऊन कलर असा आलेला आहे टिक्क्यांना। आणि टिक्क्यांसोबत आपल्याला शेजवान चटणी खायची आहे। तुम्ही इथे दहीचाही वापर करू शकता किंवा टोमॅटो केचपचाही वापर करू शकता किंवा शेजवान चटणीचा। मस्त अशी ही टिक्की झालेली आहे, तुम्ही बघू शकता, आतून एकदम खुसखुशी झालेली आहे आणि वरतून कुरकुरीत झालेली आहे। तर अशा पद्धतीने ही झटपट बनणारी वाटाण्यापासून टिक्की बनवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।